सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो आणि आज आपल्यासोबत आहे अनीस सलीम यांचं एक खूप वेगळं पुस्तक, द ब्लाइंड लेडीज डिसेंडंट्स. नमस्कार. हो, हे पुस्तक म्हणजे खरं सांगायचं तर ते वाचकाला आतून हलवून टाकतं. ही एका कुटुंबाची कहाणी आहे, पण ती जितकी तीव्र दुःखाने भरलेली आहे तितकाच त्यात एक उपरोधिक विनोदही आहे. बरोबर. आणि चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण लेखकाबद्दल थोडं जाणून घेऊया, म्हणजे संदर्भ लागेल. अनीस सलीम हे व्यवसायाने जाहिरात क्षेत्रातले आहेत. हो, आणि त्यांच्या व्हॅनिटी बॅग या पुस्तकाला 2013 मध्ये द हिंदू प्राइज फॉर बेस्ट फिक्शन मिळाला होता. आणि आज आपण ज्या पुस्तकावर बोलतोय, द ब्लाइंड लेडीज डिसेंडंट्स, त्याला 2014 मध्ये क्रॉसवर्ड प्राइज फॉर फिक्शन मिळाला आहे. आणि ही पार्श्वभूमी मला वाटते खूप महत्वाची आहे, कारण हे पुस्तक म्हणजे फक्त एक कथा नाहीये, ती नायकाने लिहिलेली एक प्रकारची लांबलचक सुसाईड नोट आहे. आणि याच एका धाग्यापासून पुस्तकाची सुरुवात होते. हो, सुसाईड नोट हा शब्दच कथेला एका वेगळ्याच नजरेतून बघायला भाग पाडतो, नाही का? म्हणजे आपण सुरुवातीपासूनच नायकाच्या शेवटच्या क्षणांचे साक्षीदार बनतो. मग त्याची गोष्ट सुरू होते. त्याचं घर, बंगला नावाचं एक पडकं घर. अगदी. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. आणि त्या घराच्या वर्णनापासूनच लेखक एक वातावरण तयार करतो. नायक आहे अमर हमसा. तो त्याची कहाणी एका काल्पनिक श्रोत्याला सांगतोय. आणि घरात त्याचे आई-वडील, अस्मा आणि हमसा, जे वर्षानुवर्षे एकमेकांशी बोलत नाहीत. कल्पनाच करवत नाही. एकाच घरात राहून न बोलणं म्हणजे एक सततचं थंड युद्ध सुरू आहे. हो, आणि याच वातावरणाचं सार सांगणारी एक ओळ पुस्तकाच्या सुरुवातीलाच आहे, जी मला वाटते संपूर्ण पुस्तकाचं सूरच ठरवते. कोणती? अमर म्हणतो, माझी आई घराच्या पुढच्या दारावर छोटे खिळे ठोकत असे, जेणेकरून घरात दुर्भाग्य येऊ नये. पण तो पुढे म्हणतो, दुर्भाग्य मागच्या दाराने आत आले असावे, कारण मी मोठा होईपर्यंत ते माझ्या कुटुंबाचा एक सदस्य बनले होते. वा, म्हणजे दुर्भाग्य बाहेरून आलेलं नाही, ते आता घरातलंच एक सदस्य आहे. ही एकच ओळ खूप काही सांगून जाते. बरोबर, त्यांनी ते स्वीकारलं आहे. आणि मग याच दुर्भाग्याच्या छायेत अमरचं आयुष्य घडत जातं, आहे ना? त्याला सतत असं वाटतं की काहीतरी अशुभ घडणार आहे, आणि तसंच घडतही जातं. जणू काही तो स्वतःच त्या घटनांना आमंत्रण देतोय. हो, हे एक दुष्टचक्र बनून जातं. आणि शेवटी वयाच्या 26व्या वर्षी तो या सगळ्याला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतो. पण तो कोणाला दोष देत नाहीये. तो फक्त घडलेल्या गोष्टी सांगतोय, एका त्रयस्थ व्यक्तीसारखा. अगदी. आणि त्यामुळेच त्याची वेदना आपल्याला जास्त जाणवते. तो लढत नाहीये, तो फक्त शरणागती पत्करतोय, कारण त्याला वाटतं की लढण्यासारखं काही उरलंच नाहीये. आणि या सगळ्या दुःखाचं मूळ कदाचित त्या कुटुंबाच्या इतिहासात आहे, विशेषतः ती अंध आजी. तिची भूमिका खूप महत्वाची वाटते. हो, ती अंध आजी म्हणजे जणू त्या घराण्यावर पसरलेल्या निराशेचं एक जिवंत प्रतीक आहे. ती डोळ्यांनी बघू शकत नाही, पण घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तिचं मत आहे, तिचं नियंत्रण आहे. तिचं प्रत्येक वाक्य म्हणजे एक भविष्यवाणी किंवा शाप वाटतो. आणि घरातले बाकीचे त्यावर विश्वास ठेवतात. हो ना. आणि इथेच खरा मुद्दा आहे. ते तिच्या शापावर इतका विश्वास ठेवतात की तेच त्या शापाला खरं करून दाखवतात. अच्छा, म्हणजे हा खरा शाप आहे की त्यांनी स्वतःच्या मनावर बिंबवलेली एक अंधश्रद्धा, म्हणजे सतत वाईट घडण्याची अपेक्षा केली की तेच घडतं का? हाच तर या पुस्तकाचा गाभा आहे. याला मानसशास्त्रात सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणतात. त्या आजीचा शाप खरा होता की नाही हे महत्वाचंच नाही. महत्वाचे हे आहे की तिच्या वंशजांनी त्यावर विश्वास ठेवला, आणि मग ते त्यांच्या प्रत्येक अपयशाला त्या शापाशी जोडू लागले. आणि मग त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नच केला नाही. याला पुरावा म्हणून कुटुंबातली बाकीची पात्र आपल्यासमोर येतात. प्रत्येक जण त्या शापाचा एक वेगळा बळी आहे. अगदी. उदाहरण घ्यायचं तर जावी नावाचा मामा. त्याने अमरच्या जन्माच्या दिवशीच आत्महत्या केली होती. तो वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर आपलं नाव लिहायचा. जणू काही तो स्वतःच्या अस्तित्वाची खोड सोडून जातोय. आणि अमर जो नास्तिक आहे, त्याला आयुष्यभर वाटत राहते की जावीचा आत्मा त्याचा पाठलाग करतोय. हो,
जावीचं पात्र म्हणजे अमरच्या भविष्याची एक प्रकारे भविष्यवाणीच आहे. त्याने जणू दाखवून दिलं की या कुटुंबात प्रत्येकजण लढण्यासाठी जन्माला आलेला नाही. काही जण हार मानतात आणि अमरला स्वतःमध्ये तोच जावी दिसतो. हे खूपच निराशाजनक आहे. आणि ही निराशा फक्त या दोघांपुरती नाही. अमरचे आई-वडील, अस्मा आणि हमसा. लेखक म्हणतो की त्यांनी लग्नच करायला नको होतं. त्यांचं नातं म्हणजे एक न संपणारं मौन युद्ध आहे. त्यांची मुलगी जसीरा, तिला फक्त मालमत्तेतलं तिचा वाटा हवाय. तिला भावनांशी काही देणं-घेणं नाही. बरोबर. ती त्या शापातून पळून जायचा प्रयत्न करते, पण व्यावहारिक आणि भावनाशून्य बनून. मग अकमल, जो हुशार असूनही अतिरेकी बनतो, किंवा सोफिया, जिचा अपघात होतो. म्हणजे प्रत्येक पात्राची स्वतःची एक दुःखद कहाणी आहे जी अमरच्या गोष्टीत विणली गेलेली आहे. यातला एक प्रसंग तर मला वाटतो तो वाचकाला पूर्णपणे हादरून टाकतो. जेव्हा अमरची आई अस्मा तिच्या स्वतःच्या आईला म्हणजे त्या अंधा आजीला झोपेच्या गोळ्या देऊन मारायचा प्रयत्न करते. हो, तो प्रसंग, तो वाचताना खरंच अंगावर काटा येतो. आणि आपल्याला तिचा राग येत नाही, उलट तिच्या असहाय्यतेची कीव येते. तिला हे पाऊल उचलायला लावणाऱ्या परिस्थितीचा राग येतो. अगदी. आणि इथेच लेखकाची ताकद दिसते. तो आपल्याला त्या पात्राच्या नैतिकतेवर प्रश्न विचारू देत नाही, तो त्या मागच्या वेदनेपर्यंत घेऊन जातो. त्या क्षणी मृत्यू ही शिक्षा नाही तर एक मुक्ती वाटते, त्या आजीसाठीही आणि तिच्या मुलीसाठीही. इतकी गडद आणि दुःखी कथा असूनही पुस्तक वाचनीय कसं बनतं? कारण अनेक ठिकाणी अगदी अनपेक्षितपणे हसू येतं. हो, त्यालाच डार्क ह्युमर म्हणतात. म्हणजे अशा परिस्थितीत विनोद शोधणं जिथे हसणं जवळपास अशक्य वाटतं. अमर ज्या उदासीनतेने स्वतःच्या आयुष्यातल्या भयंकर घटना सांगतो, ते वाचकाला अस्वस्थ करतं. तो विनोद दुःखाची तीव्रता कमी नाही करत, उलट जास्त गडद करतो. आणि लेखकाची भाषाही तशीच आहे नाही का? खूप संयमित, चिंतनशील, कुठेही मेलोड्रामा नाही. बरोबर. भावनांचा कल्लोळ नाही, तो शांतपणे त्या पृष्ठभागावर आणतो. त्यामुळेच दुःखाची तीव्रता जास्त जाणवते. समीक्षकांनी म्हटलंय की विनोद आणि भावनांचा इतका सुंदर मिलाप साधणं हे अनीस सलीम यांच्या लेखणीचं मोठं यश आहे. पण मग लेखकाचा नेमका मुद्दा काय आहे? की आपलं नशीब ठरलेलं असतं, की आपल्या निवडीमुळे आपण हे दुष्टचक्र सुरू ठेवतो? काही ठोस उत्तर मिळतं का? मला नाही वाटत की लेखक कुठलं ठोस उत्तर देतो. तो फक्त आपल्यासमोर एक आरसा धरतो. तो दाखवतो की भीती आणि अंधश्रद्धा यांसारख्या गोष्टी रक्ताच्या नात्याप्रमाणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा जातात. हे पुस्तक आपल्याला हाच विचार करायला भाग पाडतं की आपल्या नशीब खरंच ठरलेलं असतं की आपण आपल्या विचारांनी ते घडवत असतो. म्हणजे अमरकडे पर्याय होता, पण तो त्याला दिसलाच नाही. कदाचित. किंवा कदाचित परिस्थितीच इतकी हवीहवीशी झाली होती की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच उरला नव्हता. लेखक हे वाचकांवर सोडतो. खरंय. त्यांना वास्तवाच्या जवळ जाणारं, विचार करायला लावणारं साहित्य आवडतं. बरोबर. यातील पात्र, त्यांचं दुःख, त्यांच्या चुका, या सगळ्या गोष्टी वाचकांच्या मनात घर करून राहतात. हे पुस्तक वाचून झाल्यावरही ते आपल्या विचारांमधून सहजासहजी जात नाही. हो. तर द ब्लाइंड लेडीज डिसेंडंट्स हे एक असं पुस्तक आहे जे बराच काळ आपल्यासोबत राहतं. ते आपल्याला आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या विश्वासाबद्दल, आपण आपल्या आयुष्याला देत असलेल्या अर्थाबद्दल विचार करायला लावतं. समारोप करताना एक विचार मनात येतो, की ही कथा आपल्याला नियती आणि आपण स्वतःला आपल्या आयुष्याबद्दल सांगत असलेल्या कथा यांच्यातल्या रेषेवर प्रश्न विचारायला लावते. म्हणजे जर एखादं कुटुंब सतत दुर्घटनेची अपेक्षा करत असेल, तर ती अपेक्षाच त्यांचा शाप बनते का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि या कार्यक्रमाला plotsformovies.com यांचं सहकार्य लाभलं आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. हो, जिथे पुस्तक विकत घेण्यापूर्वीच त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतं. जर आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकचा वापर करा. आणि कमेंट्समध्ये भारतीय लेखकांचं आपलं आवडतं पुस्तक कोणतं आहे हे आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.